नमस्कार. आज एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे. आजकाल पालकांमध्ये एक मोठी तक्रार पाहतो, की मुलांशी संवाद नाही आहे, मुलं आमचं ऐकत नाहीत, विचारपूस करत नाही, उलटी उत्तरं देतात किंवा काही सांगतच नाही. प्रामाणिकपणे सांगायचं तर काही काळापूर्वी मी सुद्धा असेच विचार करायचे. मुलांच्या वागण्याने अस्वस्थ व्हायचे. पण जसजसा माझा इनर वर्कचा प्रवास सुरू झाला, तशी मला एक अशी जाणीव झाली, ज्याने माझ्या विचारांची दिशा बदलली. आपण म्हणतो, की आपण मुलांना जन्म दिलाय, पण एका मोठ्या सत्याचा आपल्याला विसर पडतो. आपण स्वतःसुद्धा त्या एका विशाल वैश्विक ऊर्जेचा म्हणजे डिव्हाइन एनर्जीचा, त्या विश्वविद्यात्याचा अंश आहोत. त्याने आपल्याला या जगात पाठवलं तेव्हा किती सुंदर संस्कार, शुद्ध प्रेम आणि एक मार्गदर्शक शक्ती आपल्यासोबत दिली होती ना. मग प्रश्न असा येतो, की आपण स्वतः त्या विद्यार्थ्याशी किती जोडलेलो आहोत? त्या वैश्विक ऊर्जेने दिलेल्या सूचना आपण किती ऐकतो? आपला आणि आपल्या मूळ ऊर्जेचा संवाद कधीच तुटलाय आणि आपण मात्र अपेक्षा करतोय, की मुलांनी आपल्याशी सतत जोडून राहावं. मला असं वाटतं यालाच कदाचित रिफ्लेक्शन म्हणतात. आपण ज्यांच्याकडून आलोय त्यांच्याशीच जर आपलं कनेक्शन नसेल, तर आपल्यापासून जे आलेत त्यांच्याशी आपलं कनेक्शन कसं टिकणार? जे आपण विश्वाला देतो तेच कदाचित आपल्याकडे मुलांच्या रूपात परत येतंय. म्हणूनच मुलांशी संवाद शोधण्याआधी एकदा स्वतःच्या मूळ ऊर्जेशी संवाद साधून बघा. नाती आपोआप सुधारायला लागतील. आज इतकंच. धन्यवाद.